नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्याच कमेंट पाहून मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्याच ना भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या होत्या की ताई तुझे सासू सासरे कधी एक्सपायर झाले, म्हणजे तुझ्या मिस्टरांचे आईवडील कधी एक्सपायर झाले, ते एक्सपायर झाल्यानंतर तुझे मिस्टर कोणापाशी राहिले, त्यांनी त्यांचं शिक्षण कसं कंप्लीट केलं, हे सगळं काही आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ तर ना मला दोघांना पण सोबतच बनवायचा होता, पण ते काय कॅमेरासमोर बसायला काय तयारच नाही आहेत. कॅमेरासमोर बोलायला ना ते कसेच तयार होत नव्हते. मी त्यांना खूप कन्व्हिन्स केलं आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे. आजचाच व्हिडिओ फक्त म्हटलं आपण दोघं जण बनवू, नंतरचे काय असतील ते मी बनवते, पण ते काय तयारच होत नव्हते. आणि त्यानंतर मग त्यांना मी त्यांची सगळी माहिती विचारून घेतली. तर आता म्हटलं मला एकटीला व्हिडिओ बनवायचा आहे म्हटल्यावरती ती माहिती पण मला माहीत असायला पाहिजे ना, कारण की ती माहिती पण ना मला माहीत नव्हती. त्यामुळे असंच 2-3 वेळेस मी त्यांना विचारायचे, काय आहे तुमचा संघर्ष, तुम्ही तुमचं शिक्षण कसं केलं, कुठे केलं, हे सगळं काय मी त्यांच्याकडून मी सगळं माहिती करून घेतलं. असंच मी त्यांच्याकडून 2-3 वेळेस विचारलं. त्यांनी मला जेवढी त्यांची काही माहिती सांगितली आहे ना, तेवढी आज मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि मी गुतत गुतत बोलणार आहे, कारण की मी आठवून बोलणार आहे. डायरेक्टली मला काही जास्त आठवणार नाही आहे. जास्त जसं मला आठवेल तसंच मी आज ह्या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुमचा असा प्रश्न होता की ताई तुझे सासू सासरे कधी एक्सपायर झाले, म्हणजेच माझ्या मिस्टरांचे आईवडील कधी एक्सपायर झाले. बघा, माझे मिस्टर ज्यावेळेस दुसरीमध्ये होते ना, त्यावेळेस त्यांचे वडील एक्सपायर झाले. आणि त्यावेळेस काय त्यांना जास्त कळत पण नव्हतं, जास्त काय त्यावेळेस त्यांना काहीच आठवत नाही आहे. त्यामुळे त्यांनी मला एवढीच माहिती दिली आहे. त्यांचे वडील ते दुसरीमध्ये असतानाच एक्सपायर झाले आणि त्यांना पॅरालिसचा झटका झाला होता. त्यानंतर त्यांची सगळी जबाबदारी त्यांच्या आईवरतीच आली होती. म्हणजे आता माझ्या मिस्टरांना एक बहीण पण आहे, माझ्या ननंदबाई. ह्या दोघांचं पण शिक्षण त्यांच्या आईलाच पूर्ण करायचं होतं आणि त्यांच्यावरती ती सगळी जबाबदारी आली होती. त्यामुळे मग माझ्या ननंदबाईचं त्यांनी 9वीत असतानाच लग्न लावून दिलं. त्यांचं पण असंच दुखत होतं, त्या पण आजारी असायच्या कंटिन्यू. मग माझ्या ननंदबाईचं म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बहिणीचं 9वीत असतानाच लग्न लावून दिलं त्यांनी. केले होते त्यांच्या सासरी. आणि मग आता राहिले होते माझे मिस्टर. आणि मग त्यांनी त्यांचं शिक्षण 1ली ते 12वीपर्यंत गुंडेगावमध्येच करायचं ठरवलं. आणि शिक्षण करत असतानाच ना त्यांची आई पण एक्सपायर झाल्या. ते कितवीत होते ते मला वाटते 7वीत का काहीतरी होते ते, त्यावेळेसच त्यांची पण आई मग एक्सपायर झाली. त्यांचं तर काही शिक्षण कंप्लीट झालं पण नव्हतं त्यावेळेस. मग आता त्यांची आई पण गेली, वडील पण गेले. आता त्यानंतर यांच्या पुढचं शिक्षण करणार कोण? हे सगळं त्यांच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहिला होता. आणि हे तर अजून लहानच होते, बहिणीचं पण लग्न झालं होतं. त्यानंतर मग त्यांची दुसरी आई होती. मग त्यांनी ह्यांचं सगळं करायचं ठरवलं. आता ह्यांना ना दुसरे भाऊ पण आहेत, ते असतात, ते गावाकडेच असतात. त्यांनी मग ह्या दोघांनी पण गुंडेगावमध्येच त्यांचं शिक्षण घेतलं 10वी ते 12वीपर्यंत. आणि 12वीपर्यंतच आमच्या गुंडेगावमध्ये कॉलेज आहे. आम्ही जिथे राहतो ना तिथून आमचं गाव गुंडेगाव जवळपास 3 ते 4 किलोमीटरवरती आहे. रोज येऊन जाऊन मग त्यांनी त्यांचं 12वीपर्यंत शिक्षण कंप्लीट केलं. 12वी नंतर केले. आता शिक्षण तर 12वीपर्यंत झालंच होतं. आता पुढचं शिक्षण करायचं कुठे आणि कसं करायचं, परत त्याची फी कोण देणार, हे पण प्रश्न त्यांच्या पुढे खूप मोठे उभाच राहिले होते. आता बघा, आपल्याला जरी आधार असला ना तरी आपल्याला म्हणजे तरी पण आपल्याला हेच असतं नाही का, कसं होईल कसं नाही ते. पण ह्यांना तर काही आधारच नव्हता, त्यामुळे ह्यांच्या पुढं तर खूप मोठा प्रश्नच होता. असो, 12वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं, गावामध्येच कंप्लीट झालं. आणि त्यानंतर मग त्यांनी नगरला ॲडमिशन घेतलं होतं. त्यांच्यासोबत काही मित्र पण होते. नगरला त्यांनी डिप्लोमाला का ITआयला असंच काहीतरी त्यांनी 3 वर्षांसाठी ॲडमिशन घेतलं होतं. आता नगरला गेल्यावरती राहायचं कुठे, खाण्याची काय सोय असणार, राहण्याची काय सोय असणार, त्याचबरोबर कॉलेजची फी कोण देणार, किती फी असणार आहे, ही सगळी कोण देणार, हे पण त्यांच्या पुढे प्रश्न आले होते. चला, त्यांनी नगरला तर ॲडमिशन घेतलंच होतं. त्यानंतर ते ना आता राहायचं म्हटल्यावरती त्यांच्या अशाच मित्रांसोबत ओळख झाली होती. आता 12वी झाली म्हटली म्हणजे ते खूप असे झाले होते, वयाने तर मोठे झालेच होते. आणि मग मित्रांसोबतच ओळख झाली आणि त्याच मित्राच्या घरी ना रेंटने रूम होत्या.
म्हणजेच त्यांच्या घरी रेंटने रूम पण होत्या आणि मेस पण होती. तर बाकीची पण मुलं होती, मग त्यांनी त्यांच्या मित्राच्या घरीच रेंटने रूम घेतली. आणि मग रूम घेतल्यानंतर त्यांनी तिथेच मेस पण लावली. आता मेस तर लावली, राहण्याची तर सोय झाली, आता त्याचा खर्च देणार कोण? त्यामुळे मग त्यांनी ठरवलं की आपण काहीतरी काम करायचं कॉलेज करता करताच. तर ते कॉलेजला पण जायचे आणि ज्यावेळेस कॉलेजला सुट्टी असायची त्यावेळेस मग ते ना केटरिंगच्या कामाला जायचे. तर तुम्हाला माहितीच असेल केटरिंगचं काय काम असतं ते. तर मग त्यांनी ना कॉलेजला सुट्टी असेल त्या दिवशी केटरिंगच्या कामाला जायचं ठरवलं आणि काय काय वेळेस तर ते कॉलेज पण बुडवायचे आणि कॉलेज बुडवून मग ते केटरिंगच्या कामाला जायचे. तर असंच त्यांनी केटरिंगचे कामं केले आणि काही दुसरे अजून काही कामं असतील तर ते पण कामं त्यांनी केले. असंच करता करता त्यांनी त्यांचं सगळं शिक्षणाची फी भरायची, कॉलेजमध्ये काही फी असेल ती, आणि हे तर कामं करायची. आणि बघा त्यांच्या कॉलेजचा टायमिंग असायचा सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत त्यांचं कॉलेज असायचं. त्या टायमिंगमध्ये ते कॉलेजला जायचे. त्यानंतर त्यांच्याकडे 2 तास वेळ असायचा. आता ते बघा पुढे त्यांनी काय काम केलं. तर त्यावेळेस बघा 10 ते 4 वाजेपर्यंत कॉलेजला जायचे. कॉलेजवरून परत रूमवरती रिटर्न यायचे आणि 5 आणि 6 असे 2च तास ते झोपायचे आणि 6 वाजता परत ते कंपनीमध्ये कामाला जायचे. त्यांनी कंपनीमध्ये पण काम केलेलं आहे. कंपनीमध्ये पण काम पाहिलं, कारण की तेवढ्या केटरिंगच्या कामावरती काही त्यांची म्हणजे नाही का खर्च भागत नव्हता. त्यांचा स्वतःचा खर्च असेल, त्याचबरोबर मेसचं भाडं देणं असेल, रेंटचं भाडं देणं असेल, कॉलेजची फी असेल, हा सगळा काय खर्च त्या कामावरती काही भागत नसायचा. आणि मग कंपनीत काम पाहिलं तर बघितलं तुम्हाला मी सांगितलंच, 10 ते 4 वाजेपर्यंत कॉलेजला जायचे. कॉलेजवरून आल्यानंतर फ्रेश व्हायचं, थोडा वेळ झोपायचं, 5 ते 6 वाजता परत कंपनीत जायचं. संध्याकाळच्या 6 वाजता कंपनीत गेल्यानंतर ते सकाळी 6 वाजता परत रिटर्न यायचे आणि रूमवरती ते येता येता त्यांना 7 वाजायचे. तर 7 वाजता ते रूमवरती आल्यानंतर 8, 9 आणि 10 परत 3च तास ते त्यांच्याकडे असायचे. ते 3 तासामध्ये झोपायचं. रात्रभर ते जागलेले असायचे. 2-2.5 तास झोपायचं, परत अर्ध्या तासात नाश्ता करायचा, आवरायचं आणि परत कॉलेजला निघायचं. तर असं त्यांनी करता करता सगळा त्यांचा खर्च भागवला. 3 वर्ष त्यांचे नगरला कंप्लीट झाले. कॉलेजचे 3 वर्ष कंप्लीट झाले आणि त्यानंतर मग कंपनीत तर काम केलंच होतं. त्यांच्याकडे पैसा आता आला असेल कंपनीत काम केलं म्हटल्यावरती. त्यानंतर मग त्यांनी नाशिकला कंपनीत काम करायचं ठरवलं, कारण की नाशिकला त्यांची ना मावस बहीण होती. मग ते नाशिकला गेले त्यांच्या मावस बहिणीकडे. तिकडे पण त्यांनी कंपनीत काम केलं. आता तिकडे कंपनीत त्यांनी 2-2.5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर लागला होता कोरोना. त्यावेळेसचा कोरोना खूपच डेंजर होता. म्हणजे नाही का, कोरोना लागला, थोडे दिवस त्यांनी जवळपास 1-1.5-2 वर्ष कंपनीत काम केलं आणि तेवढ्यात लगेच कोरोना लागला. मग सगळ्या कंपन्या बंद झाल्या. सगळं म्हणजे कुठे येता पण येत नव्हतं, कुठे जाता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. मग ते तिथं घरीच बसून राहायचे. मग त्यांनी ठरवलं आता आपण परत गावाकडे जायचं, नाही का. सगळं बंद तर झालंय म्हणजेच गुंडेगावला जायचं, परत गावाकडे जायचं. तर इकडे यायला पण त्यांची काहीच सोय नव्हती. पण एक पिकअप होतं, त्यावेळेस भाजीपाल्याच्या गाड्या येत असायच्या बघा. आणि मग तेच त्या भाजीपाल्याच्या गाड्यामध्ये बसून आले होते, ते कोणालाच माहिती नव्हतं. आणि त्यांना ना भाजीपाल्याच्या गाडीमध्ये ते आले बसून आणि ते त्यांच्या देऊळगावच्या मावशीकडे आले होते. त्यांच्या 2 मावशी आहेत देऊळगावला, त्या मावशीकडे गेले. आणि तिथे गेल्यावरती समजलं की ते आता नाशिकला होते. तिथल्या लोकांना तर माहीतच होतं नाशिकला होता, मग हा इकडे कसं काय आला, म्हणून त्यांना क्वारंटाईन करून ठेवलं होतं. तर असं क्वारंटाईन करून ठेवलं. त्यानंतर कोरोना संपला, बऱ्यापैकी संपलाच होता, बंदच झाला होता. आणि मग ते त्यांच्या मावशीपाशी राहिले थोडे दिवस. काही दिवस त्यांच्या मामाकडे पण राहिले, 2-3 महिने मामाकडे पण राहिले. त्यानंतर त्यांच्या मावशीकडे पण राहिले. आणि मग त्यांनी आणि त्यांच्या मावस भावाने ठरवलं की आपण श्रीगोंद्यामध्ये कपड्याचं दुकान टाकायचं म्हणून, मुलांच्या मेन्सवेअर. तर असा विचार केला आणि टाकलं पण त्यांनी. मग दोघांमध्ये कपड्याचं दुकान टाकलं. ते दुकान काही जास्त चालत नव्हतं आणि दोघं पण असायचे दुकानावरती. त्यांचा मावस भाऊ पण असायचा आणि हे पण असायचे. आणि मावस भाऊ कधी कधी असला ना, मग हे काय करायचे, ह्यांची मुलांसोबत ओळख झाली होती फोटोग्राफरसोबत. आता बघा ते फोटोग्राफरच्या बिझनेसमध्ये कसे आले. तर मुलांसोबत त्यांची ओळख झाली आणि मग त्यांचा मावस भाऊ दुकानावरती असायचा आणि हे मग त्या मुलांसोबत त्या मुलांना जर फोटोची ऑर्डर असेल ना, तर त्यांच्यासोबत मग ते ऑर्डरला जायचे. आता ऑर्डरला जाऊन मग ते फोटोग्राफी पण शिकले पूर्णपणे.
आणि मग त्यांचं चांगला बिझनेस चालत गेला. रोज त्यांच्यासोबत ऑर्डरला जायचे, कुठे ना कुठे कॅमेरा घ्यायचे हातात, फोटो वगैरे काढायचे, त्यांना सगळं प्रॉपर यायला लागलं. मग काही दिवसांनी मग त्यांना ऑर्डर पण यायला लागल्या. म्हणजे जास्त काही त्यांनी स्टार्टिंगला मोठ्या ऑर्डर घेतल्या नाही, डायरेक्ट काही लग्नाची ऑर्डर घेतली नाही. असेच कोणाचे आउटडोअर फोटो वगैरे असतील तर ते फोटो ते काढायला जायचे. मग मुलांचा कॅमेरा घ्यायचे, त्या मुलांना त्यांचं जे काही रेंट असेल त्या कॅमेऱ्याचं ते एका दिवसाचं रेंट द्यायचे. आणि मग असंच करता करता त्यांनी मग त्यांची स्प्लेंडर गाडी घेतली. पहिली त्यांना एक स्प्लेंडर गाडी होती, ती त्यांनी फोटो काढायला जात असताना ती स्प्लेंडर गाडी घेतली. आणि मग पैसा तर त्यांच्याकडे येत राहिला, मावसभाऊ दुकानावरती असायचा आणि फोटो काढायला जायचे. तर स्प्लेंडर गाडी घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांचा कॉम्प्युटर घेतला. अजून तर काय कॅमेरा घेतलाच नव्हता, ते मुलांचाच कॅमेरा वापरत असायचे, दुसऱ्यांचाच. त्यांना त्यांचं काय रेंट असेल ते देऊन टाकायचे. सगळ्या बाकीच्या कॅमेऱ्याच्या वस्तू घेतल्या त्यांनी. आणि मग असंच त्यांचं एक मित्रासोबत म्हणा किंवा कोणासोबत त्यांची ओळख झाली आणि ते बोलले की आपण पार्टनरशिपमध्ये दुकान टाकू, तर दोघांमध्ये. आणि मग त्यांनी ते कपड्याचं दुकान बंद करून टाकलं, कारण की त्यांचा मावस भाऊ असायचा पण ते काही जास्त लक्ष देत नसायचे वाटतं. आणि मग त्यांनी पार्टनरशिपमध्ये दुकान टाकलं, कपड्याचं दुकान बंद करून टाकलं. आणि मग हे कॉम्प्युटर वगैरे ते सगळं घेऊन झालंच होतं, पण राहिला होता फक्त कॅमेरा. परत त्यांनी मग त्यांचे जे पार्टनरशिपमध्ये त्यांनी दुकान टाकलं होतं ना, त्यांनी मग त्यांना कॅमेरासाठी पैसे दिले. तर मग त्यांनी कॅमेरा घेतला त्यांचा स्वतःचा. आणि आता सगळ्या वस्तू तर त्यांच्याकडे आहेतच. मग जोपर्यंत त्यांचं कपड्याचं दुकान होतं ना, तेवढ्या टायमिंगमध्ये तेवढ्या दिवस ते ना त्यांच्या मावशीकडेच राहत होते, देऊळगावला येऊन जाऊन करायचे. आणि ज्यावेळेस मग फोटोग्राफीच्या बिझनेसमध्ये आले, पार्टनरशिपमध्ये दुकान टाकलं, त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मावशीकडे येऊन जाऊन करायचे, पेडगावच्या मावशीकडून. तर त्यांच्याकडून पण ते जवळपास 2-3 असेच काही वर्ष त्यांनी येऊन जाऊन केलं, पेडगावला राहिले. आणि मग 1-1.5 वर्ष ते परत श्रीगोंद्यातच राहिले, कारण की काही वेळेस पावसाचे पण दिवस असायचे, संध्याकाळचं घरी जायला जमत नसायचं. त्यामुळे मग त्यांनी रूम घेतली आणि मित्रांसोबतच ते रूमवरती राहिले. मग त्यांचा स्वतःचा कॅमेरा झाला, स्वतःची गाडी झाली, स्वतःचं लॅपटॉप झालं. आणि आज त्यांच्याकडे जवळपास 10 ते 15 लाखाच्या सगळ्या वस्तूच आहेत. आणि मग त्यांना मी भेटले, मग आमचं लग्न झालं. त्यानंतर मग पार्टनरशिपमध्ये जे शॉप होतं ना, आमच्या लग्नाच्या आधी त्यांनी त्यांचं सेपरेट शॉप टाकलं होतं. सेपरेट शॉप ते फक्त जवळपास 10-12 महिनेच ते शॉप चाललं आणि त्यानंतर त्यांनी ते शॉप पण बंद करून टाकलं. आता म्हटलं आपल्याला श्रीगोंद्यातच राहायचं आहे. आम्ही श्रीगोंद्यामध्येच मग लग्नानंतर इथेच फ्लॅट वगैरे घेतला. त्यानंतर मग आम्ही इथेच राहिलो. आणि मग शॉप वगैरे होतं, ते शॉप मग बंद करून टाकलं. आणि मग घरूनच असा काही बिझनेस चालू केला त्यांनी, कारण की त्यांना ना आउटडोअरच जास्त, म्हणजे ते बाहेरचेच जास्त काही काम असायचे. असे पासपोर्ट वगैरे फोटोंसाठी त्यांनी काय ते ठेवलंच नाही. ते शॉप बंद करून टाकलं आणि मग इथे घरीच सगळा सेटअप वगैरे आणला आणि घरूनच मग फोटोग्राफी चालू केली. तर असा काही होता माझ्या मिस्टरांच्या जीवनाचा संघर्ष. तसं तर बराच काही होता, अजून मी बारीक बारीक गोष्टी सांगितल्या असताना तर व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता आणि मला तर काही मोठा व्हिडिओ बनवायचा नव्हता. जसं मला शॉर्टकट सांगता आलं तसं मी सांगितलं. जर माझे मिस्टर असते सोबत तर त्यांनी बरंच काही काही सांगितलं असतं, पण ते काही तयारच होत नव्हते. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, त्यांच्याकडूनच मी माहिती घेऊनच तुमच्यासोबत मला जेवढं काही जमलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि असं काही होता माझ्या मिस्टरांच्या जीवनाचा संघर्ष. आई वडील गेल्यानंतर त्यांनी त्यांचं असं काही शिक्षण पूर्ण केलं, सगळं स्वतःच्या जीवावरतीच केलं. आणि आज पण जे काही आहे ना ते सगळं त्यांच्या स्वतःच्या जीवावरतीच आहे. आणि सांगायचं राहिलं की त्यांनी लग्न पण त्यांच्याच जीवावरती केलं. म्हणजे जसं माझ्या मिस्टरांनाच आई वडील नाही आहेत असं भरपूर जणांना असतील, पण त्यांच्यावरती ती सगळी जबाबदारी असते आणि आपलं जीवन आपण कसं बदलायचं हे सगळं त्यांच्यावरतीच असतं. तर ह्या माझ्या मिस्टरांनी तर त्यांचा जीवनाचा असा काही संघर्ष होता, तुम्हाला तर आता समजलंच असेल. तर एवढाच असेल व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते पण मला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये टाका, त्याचे पण उत्तरं तुम्हाला नक्कीच भेटतील. तर चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.